हे त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच. हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्वधर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी या संकल्पना राबवली, तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष, साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय. आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले. तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली. तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं. अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा हल्ला नाही. हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं. कसं आहे की कोण काय बोलतं आणि कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी. पण एकंदरीत आत्ताचं जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, ह्या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात. या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांचं अजितदादा, त्यांचं एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना, रासप, वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात. आज लोकांना काय पाहिजे, लोकांना राजकारण नको आहे, लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे. आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास ज्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःचं तिथं वजन टाकून की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं. पण आता खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा, आणि मोठ्या प्रमाणावरती विकास कामं पूर्ण होतील, झालेले आहेत. आणि भविष्य काळात जे म्हणून लोकांना त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्यात त्या संपूर्ण लोकांकरता लोकांच्या चरणी अर्पण करेन. महाराजसाहेब, शशिकांत शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे, कसं पाहता त्याच्याकडे आपण? नाही, एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही. वैचारिक जसं 5 बोटं जे असतात, हे 5 बोटं एकसारखे नसतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण मात्र माझा विचार काय, सर्व धर्मसमभाव जे शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार आहेत. त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रही असतो. माझं पर्सनल काय नाही. आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की मला
जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही. मी कधी ते खपून घेत नाही. कोणी पण असू दे, कोणी म्हणजे कोणी पण, कुठल्याही पक्षातला जरी असला तरी, पक्ष हा विषय नाही आहे, पण कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार. अनेकदा ज्यावेळेस विरोध करायचो त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात यायचं की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय. मी म्हणलं नाही, मी प्रवाह आहे म्हणलं. म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे, कारण की मी ज्या दिशेने चाललो, जे माझ्या म्हणजे जे योग्य आहे, जे सत्य परिस्थिती आहे, म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर म्हणजे भ्रष्टाचार हे ते मला कधीच आवडलेलं नाही. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही विरोध केला म्हणजे मी प्रवाहाच्या विरोधात आहे, तर असं समजा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मी प्रवाह, मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही, सर्वसामान्य ह्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो. महाराज साहेब